नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली गरोदर असल्यामुळे आता प्रतिमा म्हणते की मी काही दिवस सायलीला माझ्या घरी घेऊन जाते. तेव्हा मधुभाऊ असते तर ते आश्रमात घेऊन गेले असते, पण आम्ही सायलीला आमची मुलगीच मानतो आणि त्यामुळे आम्ही तिला माहेरी घेऊन जाऊ. तर कल्पनाला हा निर्णय आवडतो आणि ती सायलीला म्हणते की तू तिथे जाऊन राहा. तर सायली म्हणते की मला खूप छान वाटतंय प्रतिमा आत्या तुमच्या घरी येऊन राहायला. तर अर्जुन म्हणतो की मी जरी तिथे नसलो तरीसुद्धा तुझी काळजी घे. तर इकडे प्रतिमा तिच्या घराची तयारी सुरू करते, कारण सायली राहायला येणार आहे. माझ्या सख्ख्या मुलीला मी जे प्रेम दिलं असतं ना, तेच मी आता माझ्या सायलीला देणार आहे. प्रियाने मुलगी म्हणून आमचा विश्वासघात केला, पण सायली मुलगी नसूनही आम्हाला किती प्रेम करते. तर अर्जुन एका माणसाला पाठवून घरामध्ये सेफ्टी झोन करतो आणि प्रतिमा म्हणते की सायली किती भाग्यवान आहे, तिला अर्जुनसारखा नवरा मिळाला आहे. तर इकडे रविराजला आता सायलीमध्ये त्याची तन्वी दिसत असते. तर आता खऱ्या अर्थाने सायली तिच्या आईबाबासोबत राहत असते. तर मित्रांनो, घरामध्ये तिला आता संपूर्ण भूतकाळाची जाणीव होऊ लागते, कारण ती तन्वीच्या खोलीत राहते आणि तिला तन्वी दिसत असते. म्हणूनच सायली चक्कर येऊन खाली पडते. तर ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि ॲडमिट करतात. तर सायलीला अशक्तपणा असल्यामुळे तिला रक्ताची गरज असते आणि अखेर प्रतिमा आता ब्लड डोनेट करते आणि DNA टेस्टमध्ये सायली आणि प्रतिमाचा DNA मॅच होतो आणि सायलीला खरी तन्वी असल्याचं सिद्ध होतं आणि अश्विनला हे लक्षात येतं आणि अश्विन हा सगळ्यांना सांगतो की सायली बहिणीचं ही खरी तन्वी आहे. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.